नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच जसमीत सिंग अरोरा यांच्याविषयी फार छान माहिती वाचण्यात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, भारतामध्ये अनेक जण मोठ्या कल्पनांमुळे यशस्वी होतात, पण काही लोक ना छोट्या गोष्टीतूनच खूप मोठा बदल घडवतात. अशीच प्रेरणादायी कथा आहे कोलकात्याच्या जसमीत सिंग अरोरा यांची. लोक जे आंबे खाऊन गुठळ्या कचऱ्यात टाकतात, त्या गुठळ्यांमध्ये त्यांनी भविष्य पाहिलं आणि इथूनच सुरू झाली गुटली मिशन ही भन्नाट कल्पना. बघा, भारतात उन्हाळ्यात करोडो आंबे खाल्ले जातात, पण त्याच्या बिया वाया जातात. जसमीत यांनी विचार केला, हीच बी जर झाड बनली तर. त्यांनी 2017मध्ये गुटली मिशन सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी स्वतः लोकांकडनं गुठळ्या गोळा केल्या. हळूहळू त्यांनी शाळा, कॉलेज, संस्था, सामान्य नागरिकांना आवाहन केलं, आंबा खा पण बी फेकू नका. आणि पाहता पाहता हजारो लोक या मोहिमेत सहभागी झाले. या गुठळ्या गोळा करून त्या स्वच्छ केल्या जातात, वाळवल्या जातात, त्यापासून रोप तयार केलं जातं. पुढे ग्राफ्टिंग करून ही रोपं शेतकऱ्यांना दिली जातात. विशेष म्हणजे ही झाडं 3 वर्षात फळं देतात, त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा लवकर उत्पन्न मिळतं. अनेक शेतकऱ्यांसाठी हे तर अतिरिक्त कमाईचं साधनसुद्धा बनलंय. आजपर्यंत जसमीत सिंग अरोरा यांनी 20 लाखाहून अधिक आंब्याच्या गुठळ्या गोळा केल्या आहेत आणि लाखो झाडं तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवली आहे. या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना फायदा झालाय. फक्त पर्यावरण वाचवणं नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्यांनी हातभार लावलाय. त्यांची ही कल्पना खरं तर इतकी सोपी आहे ना की कोणीही करू शकतो, पण ती अंमलात आणण्याची जिद्द आणि सातत्य हे त्यांचं खूप मोठं आहे. आज गुटली मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख मिळालेल्या जसमीत यांनी दाखवून दिलं की बदल घडवण्यासाठी मोठी गुंतवणूक नाही, तर मोठा विचार लागतो. श्रोते हो, जसमीत सिंग अरोरा यांची ही प्रेरणादायी कथा आपल्याला हा एकच संदेश देते की आपल्या हातातली छोटीशी गोष्टसुद्धा जग बदलू शकते. मग जेव्हा आता तुम्ही आंबा खाल, तेव्हा त्याची गुठळी, कोय फेकून देऊ नका, कारण कदाचित त्यातूनच एक नवीन आमराई निर्माण होऊ शकते. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.